नंतर आता विरोधकांच्या मनामध्ये महाराष्ट्राचा नेमका महासंकल्प कसा आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी मी TV9 मराठीचे संपादक उमेश कुमावत सरांना विनंती करते की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मंचावर घेऊन यावं। उमेश सरांना विनंती करते की त्यांनी जयंत पाटलांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं। उमेश सरांना विनंती की त्यांनी स्थानपन्न व्हावं। आणि या पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी माझे सहकारी सागर आणि वृषाली यांच्याकडे सोपवते। महाराष्ट्राचा महासंकल्प या आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। नमस्कार। तसं पाहायला गेलं म्हणजे ते सांगायचीही गरज नाहीये, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहेत। म्हणजे मात्र मालवणमध्ये जे काही घडलं, शिवरायांचा पुतळा पडला त्यावेळी आदित्य ठाकरे सोबतच तुम्ही देखील पाहणीसाठी गेला होतात। तिथं मोठा राडा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला, तो काही लपून राहिलेला नाहीये। तुम्ही या संपूर्ण प्रकरणाचे किंवा त्या राड्याचे साक्षीदार होतात। आम्हाला हे ऐकायचं की तिथं नेमकं काय घडलं, कारण अनेक बाजू समोर आल्या, मात्र प्रत्यक्षदर्शी म्हणून तुम्ही तिथे होतात, तिथे नेमकं काय घडलं? नाही, ते काय घडले सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय, त्याची आता पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता नाही। कटू प्रसंग होता आणि तिथं ते घडणं योग्य नव्हतं, दुर्दैवाने घडलं। प्रसंग होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या कोसळला हे पाहणं, आणि विषय अतिशय गंभीर आणि खेदाचा होता। त्यामुळं तिथं वेगळ्या प्रकारची भावना घेऊन तिथं व्यक्त होणं योग्य नव्हतं। पण ठीक आहे, आता झालं, त्याच्यावर आता जायला नको, पुढचं आपण पुढे जाऊ। राणेंनी दावा केला होता की 2 तास त्यांच्यामुळे आदित्य ठाकरे आणि तुम्हाला बाहेर नाही पडता आलं, तसं काही झालेलं का? 2 तास त्यांच्यामुळे तुम्ही किल्ल्यावर अडकलेलात का? नाही, बाहेर पडता उलट एका बाजूला आदित्य ठाकरेंच्या बरोबर शिवसैनिक होते, मध्ये नारायण राणे आणि त्यांच्या बरोबरचे काही सहकारी मोजके होते, परत बाहेर शिवसैनिक होते। त्यामुळं अडकाअडकी नव्हती, फक्त एकमेकाच्या अंगावर एकमेक येऊ नयेत एवढी काळजी घेणं आवश्यक होतं, आणि ते शक्य झालं। मात्र साहेब, आपण पाहतोय की शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, 10 दिवस आरोपी सापडला नाही, 10 दिवसानंतर तो सापडला। हे पोलीस यंत्रणा असेल, गृह खातं असेल, तुम्ही सुद्धा गृह खातं काही काळ सांभाळलेलं आहे, हे गृह खात्याचं मोठं अपयश म्हणावं लागेल, कारण विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा। नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने हे सरकार प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करतं हे आता सिद्ध झाले। रस्ते, डॅम, काही ब्रिजेस, सगळ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचाराची व्यवस्था केलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे सायफन आउट होत आहेत। मालवणला जो पुतळा कोसळला त्या ठिकाणी ज्यांनी तो पुतळा केला त्या पुतळा करणाऱ्या शिल्पकाराचा अनुभव नव्हता, तरी देखील त्याला पैसे दिले गेले। आता मी एक मगाशीच माहिती घेत होतो की त्याला नक्कीच किती पैसे मिळाले, 26 लाख रुपयेच त्याला मिळाले, बाकीचे पैसे कुणाकडे गेले या सगळ्याची आता चौकशी करणं आवश्यक आहे। त्याच्या अकाउंटवर किती पैसे मिळाले, आणि त्याला इतके दिवस 10 दिवस दडण्याची शक्यता, आता आपटे बिचारा सामान्य माणूस असेल पण तो देखील पोलिसांपासून लपू शकतो, म्हणजे तो काही सराईत गुन्हेगार नाही, पण तोही पोलिसांना चकवा देऊ शकतो। पोलीस कायदा व सुव्यवस्था किती ढासळलेली आहे, ढासळणं हा शब्द जरा माफक आहे, आता शून्य झाली असं म्हटलं पाहिजे। काल बदलापूरला फायरिंग झालं स्टेशनवर, बदलापूरला लहान मुलींच्यावर अत्याचार झाले, हे काहीच शिल्लक राहिलेलं नाही, आणि
प्रत्येक ठिकाणी पोलीस आता नागपूरला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी जुगार खेळताना सापडले. म्हणजे वचकच नाही. पोलिसांना कमांड ठेवून त्यांना वचकात ठेवून काम करणं हे राहिलेलं नाही. कारण नैतिकता आता सरकारने गमावलेली आहे आणि प्रत्येक पोझिशन देताना, पोस्टिंग देताना वेगळे पोलीस दलाचंच नाही तर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये पोस्टिंग देताना कशी पोस्टिंग होतात हे आता महाराष्ट्रात जगजाहीर आहे. त्यामुळं आता नैतिकता राहिलेली नाही आणि पारदर्शीपणाचा तर विषयच नाही. धमक्या देणे, अधिकाऱ्यांना पोलिसाला धमकी देणे की तुला अशा ठिकाणी टाकू की तुझी बायको तुझ्याशी फोनवर बोलू शकणार नाही, हा एका आमदाराने केलेलं वक्तव्य हे फार मानहानिकारक अधिकाऱ्यांच्यासाठी आहे. मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रातले पोलीस हे कसं ऐकून घेतात. महाराष्ट्रातले IAS अधिकारी, कलेक्टर यांच्या आता काही हुज्जती जर बघितल्या आपण तर पोलिसाच्या अंगावर जाऊन हुज्जत पोलीस अधिकाऱ्यांच्या काही लोक, काही आमदार, काही सरकारी अधिकारी, सरकारच्या पक्षाची लोक करतात. याचा अर्थ काय तर पोलीस फक्त स्वतःचं पोस्टिंग सांभाळण्यासाठी काम करतात आणि त्यांना, पोलिसांना किंवा सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्या पुढच्या बदलीची काळजी असते.